नमस्कार, लेट्स कुक विथ जेडी मध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे लुसलुशीत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी। तर ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। बघू शकता किती छान अशी साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, बारीक कट केलेल्या मिरच्या, एक बटाटा आणि थोडीशी कोथिंबीर। तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 3 चम्मच तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकून घेतलेला आहे। जिरं चांगलं फुललं की आता त्यामध्ये पण बारीक कट केलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या टाकून घेणार आहे। मिरच्या चांगल्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर बारीक कट केलेला एक बटाटा टाकून घेत आहे। इथे मी बटाटा कच्चाच घेतलेला आहे, तुम्ही शिजवलेला बटाटा देखील वापरू शकता। तर बटाट्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत, त्यामुळे तो पटकन शिजले जाईल। तर बटाटा पण आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आता दोन्ही पण झाल्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर भिजलेला साबुदाणा आपण टाकून घेणार आहोत। तर पूर्ण असा साबुदाणा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता परत आपल्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। मीठ टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे साबुदाण्याची क्वांटिटी जास्त आहे, तरी पण साबुदाणा चिकट न होता एकदम सुटसुटीत होतो। आता मी यावरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घेणार आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर मी परत झाकण उघडून चेक करते आणि परत मिक्स करून घेणार आहे, नाहीतर साबुदाणा खाली चिकटण्याची भीती असते। पण बघू शकता साबुदाणा किती छान झालेला आहे। टोटल 5 ते 6 मिनिटांनंतर आपला साबुदाणा बनवून तयार आहे। आता मी यावरती कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे। बघू शकता किती पटकन होते आणि एकदम सुटसुटीत अशी बनते। तुम्ही नक्कीच अशा प्रमाणे बनवून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।